काय पण पुशे आजचा विषय काय मग? जय श्रीराम. आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. जवळजवळ 70% लोक शेती करतात. राहिलेली टक्के नोकरदार आहेत, कोणी मोलमजुरी करणारे आहेत, कोणी इतर व्यवसाय करणारे आहेत. अशा 70% शेती करणाऱ्या भारतात किती लोकांची अशी मानसिकता राहिली की शेती करावी, उमेदीनं ही करावं ती करावं. निर्व्यसनी राहून चांगलं राहिलं तरी ज्या प्रमाणात सुधारणा करायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीत. त्याचं मूळ कारण काय आहे तर आपल्या भारतातली काही सिस्टीम चुकीच्या वाटतात. म्हणजे काय, आपल्यातली बरीच म्हणतात की शेतकऱ्याने आत्महत्या केली, तो व्यसनी होता, त्यानं त्या मुलीच्या लग्नात कर्ज काढलं आणि ते घालवलं. शेतीवर येणाऱ्या उत्पन्नावर ते कुटुंब कितपत खर्च भागवतंय, आत्ताची महागाई आणि ते कुटुंब येणाऱ्या महिन्याला किती इन्कम त्याला पाहिजे, त्या दृष्टीनं व्यवस्थित मार्ग सरकारी योजना आहेत पण त्या नीट अजूनही मिळत नाहीत. जरी ऑनलाईन बऱ्याच गोष्टी झाल्यात तरी मिळत नाहीत. काय नैसर्गिक आपत्ती असेल, काय दर ढासळलेले असतील, काय नियोजन फसत असेल किंवा वारेमाप खर्च होत असेल, पण ह्याचा कुठंतरी ताळमेळ बसत नाही. थोडीशी शेती त्याच्यावर कुटुंब किंवा जास्त शेती त्याच्यावर कुटुंब. पण हे जर कुठंतरी थोडंसं चेंजिंग झालं पाहिजे. आजची तरुण पोरं शिकल्यात, शेती करा, त्यांची मानसिकता राहिलेली नाही. का राहिली नाही? मुली शेतकऱ्याच्या मुलाला का देत नाही, त्यांची मानसिकता का राहिली नाही? तर त्याच्यावर होणारा उदरनिर्वाह नीट नाही. शेती एक आहे, उपजीविका साधन आहे, पण पूर्वी जसं एकत्र कुटुंब त्याच्यावर चालत होतं, घरचे गहाणे असायचे, घरची बैलं असायची, घरची गुरं असायची, गरजा कमी असायच्या. आता तसं नाही, आता गरजा वाढलेल्या आहेत. मोबाईल आहे, पेट्रोल आहे, गाड्या आहेत, लाईट बिल आहेत, येणं जाणं आहे, खाणं राहणंमान वाहतूक सगळं वाढलेलं आहे. त्या प्रमाणात इन्कम वाढत नाही. मग मुलांनी काय करायचं, 10-15 हजारावर नोकऱ्या करायच्या, 20,000वर करायच्या, त्यांची मानसिकता बिघडलेली आहे. ह्याच्यासाठी शेतीचं जे उत्पन्न असेल, त्या म्हणजे दूध असेल, अंडे असतील, फळभाजी असतील, त्या सकस लोकांना मिळण्यासाठी जो खर्च आहे त्या खर्चाचा ताळमेळ आणि लोकांच्या मागण्या, जा कुठेही जा तुम्ही बाजारपेठेत, सोन्याच्या जावा, परत आणखीन कपड्यांच्या जावा, चपल्यांच्या जावा, आणखीन आपले बांधकाम व्यवसाय असेल कुठेही जावा, त्याचे फिक्स रेट आहे. फिक्स, त्याच्या खाली दिलं जात नाही. जोपर्यंत असं होत नाही फिक्स, तोपर्यंत जे प्रमाणात शेतकऱ्याचं राहणीमान उंचावणार नाही. त्यासाठी जमिनीची आपल्या ताकद वाढवली पाहिजे. येणारा उत्पन्न जर सेंद्रिय असेल त्याला वेगळा दर, चांगला दर मिळाला पाहिजे. अशी काहीतरी नियोजनं झाली पाहिजे. आणि कमीत कमी शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातील माणसांना कुठेतरी येणारं फिक्स उत्पन्नासाठी त्यांच्या मुलांना कुठेतरी चांगली नोकरी किंवा व्यवसायाचं व्यवस्थित मार्गदर्शन किंवा सरकार थ्रू एक्स्ट्रा जे पैसे कुठे एक्स्ट्रा होत्यात ती त्यांना इन्कम म्हणून, जशी आता PM किसान योजना आहे, नमो किसान योजना आहे, त्या प्रमाणात असं येणारं एक 5-1 हजार रुपयाचा इन्कम परफेक्ट असला तरी तो आत्महत्या करणाऱ्या इथपर्यंत जाणार नाही. एवढं मला सांगायचे. काय असेल इच्छा ती पुढच्या भागात मी सांगेन. जय गुरुदेव.